जय शिवराय मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. बघू शकता भाऊने कसा खतरनाक टर्न मारलाय. तर वेळ न बघता काय न बघता मंडळी संघर्ष करा, मेहनत करा, त्यामुळे नक्कीच यश येईल आपल्याला. भाऊंचा आहे दुसरा दिवस. चला जाऊ दे, भाऊने गाडी बंद केली. ठीक आहे, भाऊंचा दुसरा दिवस आहे. ड्युटीला करा गाडी. दुसरा दिवस आहे आणि भाऊ दुसऱ्या दिवशी प्रो ड्रायव्हर झाले आरामात. रेस कमी करा, दुसऱ्या दिवशी प्रो ड्रायव्हर आहेत. तर चला बघूया कशी चालवते भाऊ गाडी. भाऊ जमते काय? भाऊ ना ऑलरेडी बाईक चालवत होते, फोर व्हीलर चालवत होते, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि अगोदर पण गाडी चालवली त्यांनी. तर चला दाखव तुम्हाला भाऊ कशी गाडी चालवतात. मंडळी बघू शकता, आता भाऊ टर्न मारतील. आता मी आहे MIDC रोडला, बघू शकता. भाऊ तेवढे प्रो आहेत बाई, खतरनाक टर्न लगेच मारला. ती मागची गाडी बघतच बसली. जाऊ नये, राऊंड मारून एक टर्न मारून या पुढून. तर हा संघर्ष आहे, मेहनत आहे. आपल्या मराठी भावांना, मराठी माणसांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय मंडळी. सर्व आपल्या कोकणी माणसांना गाडी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. कोण जवळची गाडी शिकवणार नाही मंडळी 1000 रुपयात, पण मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. एवढी गाडी शिकवण्याचा प्रयत्न करतोय की म्हणजे की तुम्ही जर गाडी नवीन घेतली, तुम्ही गाडी घेऊन बिंदास घरी जाल, टेन्शन नाही, आणि तुमचा कॉन्फिडन्स नक्की बिल्ड होईल. तर नक्की तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करा. आता येतात काकांना थोडा फीडबॅक घेतोय. तर चला, ते आता गेलेत पुढे लांब. मी आहे MIDC रोडला. स्पीड ब्रेकर वगैरे सर्व गाडी शिकवतो मंडळी, कशी स्पीड ब्रेकर गाडी उचलावी. आणि भाऊंची मला वाटतं 28 तारीखला टेस्ट आहे लायसन्सची, त्यामुळे त्यांना लवकर शिकायची. त्यांना ऑलरेडी चालत होते गाडी, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला बघूया कसं वाटतं. आता भाऊंना फीडबॅक घेतो जरा, आणि मग जायचे परत आज ऑफिसला. आज फ्रायडे थर्सडे आहे आणि आज काम भरपूर आहे म्हणजे मला. चला बघूया. थांबवा साईडला. बघूया जरा, भाऊंना विचारूया काय जमतंय, काय गाडी बिडी कशी काय चालवतात की नाही. चला, बरोबर शिकवतोय की नाही कॉर्पोरेटर रिक्षावाला, त्यामुळे नक्कीच सांग. भाऊ जमते का गाडी? जमते. हा, जमते. कधी आहे टेस्ट, कधी आहे तुमची? 28 तारखेला. काय फीडबॅक काय? छान. जमते ना गाडी? जमते. भाऊंना जमते गाडी. तर चला अजून एक राऊंड मारूया, दाखवूया तुम्हाला. चला आता भाऊ उचलतील पहिल्या गेअर वरती ना, ब्रेकवर पाय काढा. जाऊ दे, टर्न मारा, टर्न मारा. टर्न मारताना आरशात बघा, चारही साईडला, छोटा असो वा मोठा, आरशात बघितलंच पाहिजे, नाही तर मागच्या उडवून द्यायला आपण. जाऊ दे, टाका सेकंड वर. ज्याला जायचं त्याला जाऊ द्यायचं, काय घाई नाही आपल्याला. काय म्हणताय बरोबर ना? ज्याला जायचं त्याला जाऊ द्यायचं. पुढे जाऊन कुठे तर आमदार थोडी बनणार नाही. आता आहे तिसऱ्या गेअरवर गाडी. भाऊंचा दुसरा दिवस आहे, दुसरा. मला वाटतं भाऊंना काय शिकवण्याची जास्त गरज नाही, ऑलरेडी त्यांना गाडी चालवलंच येते. फक्त थोडासा जजमेंटल पाहिजे. जजमेंट आहे ना भाऊ, काय म्हणताय? बरोबर. अगोदर गाडी चालवली तुम्ही? हा, चालवली होती. एकदा चालवली होती आधी. पण तरी तुम्ही चांगली चालवताय गाडी. तिसऱ्या गेअरवरती गाडी आहे MIDC. जाऊ दे ना, चल काय घाई नाही, त्यांना जायचं त्याला जाऊ दे. पार्किंग लाईट पण चालू ठेवली म्हणजे काही टेन्शन नाही. मागच्यानं बनवले व गाडी शिकवते. गेअर कसे आपले अलगद पडले पाहिजेत, आवाज पण नाही आला पाहिजे गेअर टाकताना. रनिंग मध्ये गेअर टाकायची नाही, आणि कधीच लक्षात ठेवा, रनिंग मध्ये कधीच गेअर नाही. गाडी कंट्रोल करून गेअर टाकायची. घ्या आता सेकंड वरती, व्यवस्थित गेअर उचला गाडी, क्लच सोडून द्या. सेकंड थर्ड फोर्थ टाकला की लक्षात ठेवायचं, क्लच सोडून द्यायचं. काही गरज नाही क्लच दाबून ठेवायचं. फर्स्टला तुम्हाला फक्त क्लच काम आहे. मग रिव्हर्स मारायचं ना, रिवर्स मारायचं. इथून टर्न घ्या, मग काय लेफ्ट घ्या.
गाडी कंट्रोल करा पहिली. थांबवा गाडी, काय घाई नाही, गाडी थांबवायची. फर्स्ट वर घ्या. हा घ्या फर्स्ट वर. बघा आता चार्ज आहेत ना, आरशात बघा. रेस कमी करा. फर्स्ट गिअरला रेस कमीच करायची, एवढी रेस काय गरज नाही. रेस नाही केली तरी गाडी पुढे जाते टेन्शन. फर्स्ट गिअरला थोडस तुम्हाला फक्त त्याचा बरोबर चालवतोय ना. परफेक्ट. अजून 2 दिवसात तुम्ही प्रो होऊन जाईल. 2 दिवसात आपण शेअरिंग भाडे मारून आहे. हा शनी मंदिर इंटू डोंबिवली स्टेशन. सगळ्यात मेन गोष्ट गाडी तुम्हाला ट्रॅफिक मध्ये चालवणार. सगळ्यात मेन गोष्ट आहे, कारण की हायवेला कोण पण चालवणार रिक्षा. हायवेला काय सरळ रस्ता तो, गाडी टेन्शन नाही. स्पीड ब्रेकरला पण उचलणं गाडी इम्पॉर्टंट आहे, ते पण महत्वाचं आहे. क्लच सोडून द्यायचा. घेर टाकला की क्लच सोडून द्यायचा. क्लच तुम्ही दाबून ठेवतो. चला आता भाऊंना रिव्हर्स घेर टाकायला, रिव्हर्स मागे काही गाडी घ्यायची शिकवतो जरा. चला तर मंडळी आता भाऊंना रिव्हर्स शिकवलाय, तर बघूया कसं. आता न्यूट्रल करा गाडी. हा स्टेअरिंग फिरवा अजून फिरवा. मी माझ्याकडे गाडी यायला पाहिजे. बस. तर परत तिकडे मारा, राईट मारून परत रिव्हर्स घ्या. आता कशी रिव्हर्सची नवीन सिस्टम आहे ना म्हणजे हातात रिव्हर्स आहे ना. भाऊंनी स्वतः रिव्हर्स शिकवायची काय गरज नाही, सेमच आहे. या मागे रिव्हर्स गिअर शिकवायची काय गरज नाही, सेमच गिअर आहे. पण आरामात येऊ दे. हळूहळू बस. तर मंडळी भाऊंचा दुसरा दिवस आहे आज, आणि दुसऱ्या दिवसात भाऊ मस्त गाडी चालवत आहेत. थोड्या मला वाटतं 2 दिवसात तुम्ही प्रो होऊन जाईल. तर भरपूर जणांना प्रश्न होता की भरपूर जणांना जमत नव्हतं इकडे यायला, आणि मला पण थोडासा वेळ कमी होता, कारण एका दिवशी मी एकाला शिकवतो सगळे अर्धा तास. तर काय टेन्शन नाही, थोडासा मी डेमो दाखवतो तुम्हाला कशी गाडी चालवतो मी. तर भाऊ तुम्हाला काय वाटतं, कशी व्यवस्थित चालवतो गाडी मी? खूप छान. हा खूप छान. तुम्हाला थोडीशी आली जजमेंट? आलीच. भाऊ आता रिक्षा कधी घ्यायचा प्लॅन तुमचा? मे पर्यंत येऊन जाईल. मे पर्यंत ना. तर चला तुम्हाला माझा डेमो दाखवते. तर भाऊंकडे मोबाईल दिलाय पकडायला, त्यामुळे थोडासा भाऊ चालेल ना, काय प्रॉब्लेम हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथे हे स्टेअरिंग आहे आपले हे, ठीक आहे. गेअर टाकताना पहिला गेअर टाकला की पहिला गेअर आराम होतो. आलं का? आता गाडी चढावाला आहे, चढावाला तर एकदम हळू होतं. ही गाडी व्हायब्रेट हे होते, लॉक होते. अर्धा क्लच सोडला, क्लच दाबला की गाडी मागे लागली. समजलं का? तुम्ही चढावा मला विचारत होता ना. हळू आता ब्रेक सोडायचा, गाडी ब्लॉक झाली म्हणजे गाडी मागे पण नाही येणार, पुढे पण. हा गाडी ब्लॉक होते. बरोबर. हळूहळू एक्सेलरेट आहे म्हणजे तुमची गाडी मागे पण जाणार. समजलं का? पुढे आलाय सेकंड. टर्निंगला पण थर्ड. जसं तुमचे गिअर पडतायत तसं तुमचा स्पीड वाढला पाहिजे. लक्षात ठेवा स्पीड. चौथ्या गिअरवर गाडी. आता समोर स्पीड ब्रेकर आहे, तर अलगच ब्रेक दाबा, हळूहळू गाडी कंट्रोल करा. स्पीड ब्रेकर आहे, काही टर्निंग असू दे, ब्रेकवरच गाडी कंट्रोल. माळेकर मोटर स्पीड. तुम्हाला वाटतं गाडी थांबायची, तर गाडी हळूहळू गिअर कमी पडले पाहिजे. माझी स्पीड लेवल बघा, गाडी अजिबात क्लच दाबलाच नाही पहिल्या गिअर नंतर, कारण गाडी हायवेला आहे ना, क्लचची गरजच नाही. ब्रेक हळूहळू गिअर कमी, फर्स्ट ब्रेक दाबून हळूहळू घेतो. हा न्यूट्रल गाडी, संपला विषय. समजलं? असं गाडी आरामात चालेल. आता हे तुम्हाला हळूहळू सवय होऊन जाईल, थोडा वेळ लागेल, 2-3 दिवसात शिकाल. ठीक आहे. तर कसा काय फीडबॅक द्यायचा माझ्या फॉलोअर्सला? भावाला सपोर्ट करा, काहीतरी सांगा. भावाला सपोर्ट करा, त्याचे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप छान प्रकारचे व्हिडिओ बनवतो, मोटिवेशन होते.
धन्यवाद भाऊ, असाच तुमचा सपोर्ट राहू दे आणि अजून पुढचे 7 दिवस आपले भाऊ व्हिडिओ मध्ये दिसणार आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला जाऊया आता, भाऊंना ड्रॉप करतो डोंबिवली स्टेशनला, आपल्याला जायचंय घरी. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया उद्या.